कुणाला जावं लागतं नरकात ऐका. द्युतं च मद्यं च पिशितं च वेश्या पापर्दी चौर्यं परदार सेवा एतानि सप्त व्यसनानि लोके घोराति घोरम नरकम जयन्ते. द्युत कर्म करणाऱ्याला, पाप कर्म करणाऱ्याला, पिशितमचे वेश्यागमन, परस्त्री गमन आणि मद्यपान करणाऱ्याला असे 7 व्यसन सांगितलेत की त्या 7 व्यसन करणाऱ्याला नरकात जावं लागतं. नुसतं नरकात नाही, घोराति घोरम नरकम जयंती. जे सगळ्यात श्रेष्ठ नरक आहे. आता नरक श्रेष्ठ असतो का? श्रेष्ठला शब्द घोर सांगितलेला आहे. सगळ्यात डेंजर नरक सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. हो, मग काय करतात तिथं? असं लोखंडाचं पाणी केलेलं असतं, एकदम थंड, नाही गरम असतं का? लोखंडाचं पाणी गरम, ते उकळतं लोखंडाचं पाणी करून नरड्यात टाकतात. एवढं लोकांना पटत नाही, सांगितलं जाऊ द्या. मला मुद्दा असा आहे, एवढ्या नरकाचं वर्णन ऐकलं कुणी? राजा परीक्षितीनं. कोण सांगतंय? शुकाचार्य. या नरकात जावं लागतं. आणि राजाला थरथर काप सुटला, घामच फुटला महाराज. राजा म्हणला, महाराज एवढी पाप केल्यानंतर जर नरकात जावं लागतं तर मी सुद्धा पाप केलं. काय पाप केलं? शमीक ऋषींच्या गळ्यात मेलेला तक्षक नावाचा साप टाकलाय, ब्राह्मणाचा अपमान केलाय, मलाही नरकाला जावं लागल. राजाच्या डोळ्यातून पाणी आले आणि शुकाचार्यांना दंडवत केलं. सांगितलं, महाराज काय करा, या नरकाला जाण्यापासून वाचण्यासाठी एखादा पर्याय नाही का हो? की जेणेकरून पाप जरी झालं असलं तरी नरकात जाण्यापासून वाचू, नरकात जायची वेळच येणार नाही, असं काहीतरी सांगा ना. आणि मग शुकाचार्य म्हणतात, राजा त्याच्यासाठी उपाय आहे ना. म्हणे काय? नामस्मरण. म्हणे असं हो, नामस्मरणात तू या जन्मात केलेलं पाप जळतं, याच्यात नवल नाही. अनंत जन्मीचं जरी पाप असेल तरी नामस्मरण घालतं, त्याच्यात ताकदच नामस्मरणात एवढी आहे. नामस्मरण केलं की अनंत जन्मीचं पाप तृणाग्नी वेळे समरस झाले आणि तैशे नामे केले जपत आहे. किती कट्टर पापी असा तुम्ही, हो किती कट्टर. 7 रांना नाही भरायचे आपल्या जेनी, पण जरी भरिली, भरत तर नसतातच समजा. हो, पण किती कट्टर पापी असला ना तरी सुद्धा नामस्मरणात एवढी ताकद आहे की त्याचा उद्धार होतो, वैकुंठाची प्राप्ती होते. राजाने सांगितलं, काही पुरावा का? मोघम चाललाय आपला कार्यक्रम. ते म्हटले, पुरावा आहे ना, भागवतातच पुरावा आहे. आणि याच्यासाठी शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला उदाहरण सांगितलं, त्याला आजामेळ आख्यान म्हणतात. म्हणजे कान्यकुब्जी नावाच्या देशामध्ये आजामेळ नावाचा ब्राह्मण राहत होता. त्यानं काय केलं? म्हणे दासी बरोबर विवाह केला. काय झालं? एक दिवस म्हणे त्याच्या गुरुनी त्याला काहीतरी वस्तू शेजारच्या गावातून आणायची सांगितली, पण सांगताना एक सांगितलं, म्हणे एक काम कर, हायवेने निघायचं, मधल्या शोभानगर मार्गे जायचं नाही. कुठून जायचं? मी सोप्या भाषेत सांगतोय बरं का तुम्हाला. आधुडी, असं आधुडी मार्गे जायचं. मी हायवे झाला ना आपला मोठा, 4 पदरी 2 पदरी, मधून घुसायचं नाही, आडमार्गे जायचं. मोठ्या रस्त्याने जाण, तेवढी वस्तू घेऊन ये. काय असतं माहिती का, हे करू नको म्हणलं का आपल्याला लय अवसन येतं. अवसन का कधी येतं आपल्याला? हे नको करू बरं का, मग लय अवसन माणसाला. हे नको करू, ते नको करू. तो म्हणला, आपल्या गुरुने असं का सांगितलं आपल्याला, मधून जाऊ नको. जाऊनच पाहू बरं काय नेमकं. गेला मधून, आणि त्याला एक वाईट घटना दिसली. एक व्यभिचारिणी स्त्री 4 पुरुषाबरोबर व्यभिचार, उघड्यावर व्यभिचार करताना त्याला दिसली. आणि त्यानं ते पाहिलं महाराज, आणि त्यातनं पाहिल्याबरोबर त्याची वृत्ती बदलली, त्याच्या अंगात काम संचार झाला. आणि वाईट वागू लागला. तो सत्वशील असणारा ब्राह्मण, पण त्यानं आता व्यभिचार उघड्यावर पाहिल्यामुळे एवढा व्यभिचार केला की एका दासी बरोबरच त्यानं विवाह केला. दासी बरोबर विवाह केला. सगळ्या ब्राह्मणांनी त्याला काय केलं? वाळीत टाकलं, गावाच्या बाहेर काढून दिलं. आणि मग तो त्याला रान मोकळं झालं. आता भजन सुरू झाल्यावर करू द्या. त्याला मोकळं रान झालं, आता त्याला दबावच राहिलं नाही, गावाच्या बाहेर राहायचा. हो, त्यानं त्या दासी बरोबर लग्न केलं आणि त्या दासी बरोबर राहू लागला आणि व्यभिचार करू लागला, वाईट वागू लागला, चोऱ्या माऱ्या करायचा, धन लुटून आणायचा आणि घरी खर्च करायचा. पण त्याला त्या दासीपासून 9 मुलं झाली. किती? 9 मुलं झाली. आणि 10व्याना त्याची पत्नी गरोदर राहिली. एक दिवस काय झालं, काही साधू संत मंडळी त्या गावातून चालली होती आणि त्याच्या घरासमोरून चालली. त्यांना लागली तहान, आणि म्हणून त्यांना घर दिसलं कुणाचं? आजामेळचं. गेले आणि सांगितलं, आई आम्हाला तहान लागली, आम्हाला पाणी द्या. बिचारी सात्विक होती त्याची बायको.
तिनं पाणी आणलं, त्यांना पाणी दिलं, ते पाणी पिले आणि पाणी पिल्याबरोबर सांगितलं म्हणे एक काम करा, तुम्ही आता इथं थांबू नका, तुम्ही पटकन निघा इथून. ते म्हणले का? म्हणे नाही नाही, आमची लई डेंजर आहेत म्हणले. हो, तुम्हाला पाहिलं रे पाहिलं की एवढ्या शिव्या देतील, तुमचा अपमान करतील, तुम्ही साधू आहेत, मला ते सहन होणार नाहीत, तुम्ही लवकर निघून जा. साधू होते महाराज, ते हट्टी होते, ते म्हणले मग तर आता पाहिलंच पाहिजे नेमकं कोणतं गिऱ्हाईक कोणतं डेंजर आहे. तिथंच बसले महाराज आणि आला लांबून, हातात काठी होती, कुठून तरी धन आणलं होतं चोरून, त्यानं लांबूनच साधू पाहिले आपल्या दारात आणि येता येताच बोलायला लागला, बायकोलाच खवळायला लागला. तुला कळत नाही का, कशाला थांबून घेतलं यांना, कशाला पाणी पाजलं? ती म्हणली अहो बोलू नका, साधू येते, साधूला शिवाय देत नसते. ते म्हणले कशा साधू, चांगले धडधाकट दिसतात, खुशाल भीक मागून खातेत, जगत येत, काम नाही धंदा नाही, हा मोगम फिरतेत म्हणे. कोण म्हणलं तुला साधू आहेत म्हणे? कुठं ना कुठं काही ना काही मागायला भिकाऱ्यासारखं फिरतच असतात म्हणे. ती सुद्धा घाबरली महाराज, ती असं बोलू नका. तेवढ्यात एक साधू उठला आणि म्हटलं थांब, एवढं बोलू नको, आम्ही काय तुला काही मागायला आलो नाही, आम्हाला काहीच देऊ नको. ते म्हटलं तुम्ही काहीतरी मागल्याशिवाय राहणारच नाही. नाही आम्हाला काहीच देऊ नका, फक्त एक दी. ते म्हणले पहा आले की नाही पुन्हा मुद्द्यावर, काहीच देऊ नको एक दी. अरे हो म्हणले, पण ऐकून तर घे ना, आम्हाला काय पाहिजे सांगा पटकन काय पाहिजे. ते म्हणले बघ तुला 9 मुलं झाली, 10व्यांदा तुझी पत्नी गरोदर आहे, 10वा मुलगा तुला झाला का त्याचं नाव फक्त नारायण ठेव, एवढंच दान दे. ते म्हणला पटकन निघा, ठेवतो नारायण, निघा लगेच निघा, थांबायच नाही म्हणलं. निघाली, संत गेले. 10व्यांदा त्याची पत्नी गरोदर झाली, गर्भ प्रसूत झाली आणि तिला मुलगा झाला. याच्या डोक्यातच नाही महाराज नाव ठेवायचं, पण तिच्या लक्षात होतं, ज्या अर्थी साधून सांगितलंय काहीतरी चांगलं कर्म घडणार आहे, तिनं नारायण नाव ठेवलं. आता हा आजामिळ म्हातारा होऊ लागला आणि तो नारायण हळूहळू आता मोठा व्हायला लागला. म्हातारा झाला आजामिळ, मृत्यूच्या शय्येवर पडला आणि मरण जवळ आलं आणि यमाने यमाचे दूत पाठवले. यमाचे दूत पाठवले आणि यमानं यमाचा पाश टाकला, नारायणा आजामिळला घेऊन जाणार. एवढ्यात त्याला आता आठवण आली कुणाची? स्वतःच्या लेकराची. सगळ्यात लहान होता, लहान लेकरात जास्त जीव असतो. मग नारायणा धाव, नारायणा धाव असा आवाज द्यायला सुरुवात केली. आता हा कुणाला मारित होता? पोराला. आता पोरासगत खेळत होतं, त्याला काही माहित नाही यम आले तर आजा मिळा. हे असंच असतं महाराज, जो तो त्याच्या संसारात गुंग असतो. इथं कुणी कुणाचं नाही. एकदा मरण दारात येऊन टेकलं, नाथ महाराज म्हणतात तुमचं लेकरू तुमचं नाही, तुमची बायको तुमची नाही, तुमच्या घरातले तुमचे नाही, कुणीच कुणाचं नाही. ते आहे ना गीत, ते नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणा. माईक देत नाही, माईक नाही कुणा. शरबत केले का सगळे? बहीण कुणाचे, भाव कुणाचे, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्यावरती सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. ओ बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्यावरती तुटतील धागे दोरे. राण्या मायेचा बाजार, राण्या मायेचा बाजार. प्राण प्राण
आपल्या बाबाला यम न्यायला आली, यमानं पाश टाकला, काही घेऊन देण नाही. नारायणा धाव, नारायणा धाव. नारायण आला नाही, पण वैकुंठात बसलेल्या नारायणाला कळालं की माझं नाव कोणीतरी घेतंय. देव खटकन उठून उभा राहिले. लक्ष्मीने विचारले, ओ देवा काय झालं? काय झालं म्हणजे तुला ऐकून आलं माझं नाव? ते देवाचे पार्श्व शेजारी उभे होते, ते म्हणले, देवा अहो तू तुमचं नाव नाही घे, त्याच्या पोराचं नाव घेतोय. देवाने सांगितलं शानपण करायचं नाही. नारायण नाव कुणाचं आहे? ते म्हटले तुमचंच. मग कुणाच्याही निमित्ताने घेऊ द्या, मी गेलं पाहिजे, जा म्हणे त्याला सोडवा. देवदूत पाठवले आणि यमाचं त्या देवाच्या पार्षदाचं भांडण झालं महाराज देवदूतांचं. काढून दिली यमदूत. यमासमोर आले ना, आजमेळ वाचला. यम म्हणला काय झालं? ते म्हणले असं असं झालं. ते म्हणले तुम्हाला कोणी शहाणपणा करायला सांगितलं? नका जाऊ त्या गावा, नामधारकांच्या शिवा आणि सुदर्शन यावा गिरटी फिरे भोवती. तिथं जायचं नाही. यमधर्म सांगेत होता तुम्हा नाही तेथे सत्ता जेथे होय कथा सदा घोष नामाचा. तिथं तुम्हाला जाण्याचा अधिकार नाही, जाऊ नका असं सांगितलं. आजामिळ त्यांच्या यमाच्या तावडीतून सुटला आणि त्यानं मनात विचार केला, अरे पोराच्या निमित्तानं देवाचं नाव घेतलं तर मरण वाचलं, जर देवाच्या निमित्तानं देवाचं नाव घेतलं तर काय होईल? आणि मग त्यानं निश्चय केला, आता इथून पुढे काय करायचं? हरिद्वारला गेला. हरिद्वार क्षेत्रामध्ये जाऊन त्यानं भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात केलं. भगवान स्वतः त्याला इमान घेऊन नेण्याकरता आले. म्हणून आजामेळ महादोषी नामे नेला वैकुंठाशी. त्याला वैकुंठ धामाची प्राप्त झाली. ही कथा ऐकून राजाला सुद्धा समाधान वाटलं. ऐका, आजामेळ आख्यान ऐकल्यानंतर नावाबद्दल, देवाच्या नावाबद्दल निष्ठा तयार होत असते. म्हणून आजामेळ आख्यान वाटायचं. ह्या श्रीमद भागवतातल्या कथा याच्यासाठीच वाचायच्या की आपण नामस्मरण कसं केलं पाहिजे, आपलं नामस्मरण कसं आहे. तुम्ही एक सांगू का, श्रीमद भागवत याच्या पुढचं सांगतंय, देवाचं नाव तुम्ही कसंही घ्या तरी फळ देतं. तुम्ही अवहेलना म्हणून देवाचं नाव घ्या, तुम्ही अपमान करण्यासाठी देवाचं नाव घ्या, तुम्ही निंदा करण्यासाठी देवाचं नाव घ्या, किंवा तुम्ही स्तुती करण्यासाठी देवाचं नाव घ्या, तरी ते फळ देतं. आता आमचं उदाहरण सांगतो तुम्हाला. आम्हाला सगळीच लोक जेरी घालतात, पण सगळीच प्रेमानं घालतात का सरपंच? सगळ्यांना प्रेम आहे का आमच्याबद्दल? नाही ना महाराज. असं एक सांगू का, न माणसाच्या जीवनात जवळजवळ 60% लोक त्याच्या विरोधातच असतात, 40% धोरणात असतात. मग माणसाने परमार्थाच्या 40%कडे पाहून करायचा, 60%च्या नादी लागायचं नाही. 60%च्या नादी लागला तर कालच्या महाराजांनी सांगितलं काय होतंय. हो, दुसरी माणसं घात करत नाही. म्हणून मुद्दा महत्वाचा असा आहे, कसंही नाव घ्या. आम्हाला लोक जे घालतात सगळीच प्रेमाने घालतात का? काही माणसं आम्ही भेटलो का, महाराज जय हरी हो आले तुम्ही, याला काय म्हणायचं? त्यांच्या अंतःकरणात आमच्याबद्दल प्रेम आहे. काही आले का म्हणतात जय हरी, म्हणजे आपण आलो का आणि गेलो का त्यांना काही नाही, फक्त दिसलं नियम आहे जय हरी घालायचा म्हणून घालायचा. आणि काहींच पुढचं आहे जय हरी, याला काय झालं बा म्हणतो, कुठे आज खेळ? अरे तू हा खेळ आवरे ना झाल्याला, आमच्या खेळाकडे कशाला नजर देतो का? सारा खेळ होऊन बसलाय, ते आवरायचा, दुसऱ्याचेच खेळ पाहण्यात आपला टाइम चालला. याचा अर्थ काय? तुम्ही देवाचं नाव कसंही घ्या महाराज, तुम्ही देवाला शिव्या द्या. काय केलं तर जनाबाईनं, अरे अरे विठ्या मुळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली, तुझे गेले मढे आणि तुला पाहून काळ रडे. काय शिव्याच होत्या ना, पण त्या शिव्यात सुद्धा प्रेम होतं. हो, म्हणजे शिव्या सुद्धा प्रेमानं जर शिव्या दिल्या त्या सुद्धा देवाला चांगल्या वाटतात, नवऱ्याला नाही. देवाला चांगल्या वाटतात. तुम्ही म्हणता मग नवऱ्याला चांगल्या वाटतात का? द्या, करा सुरू. ते मला भांडायला येते दुसऱ्या दिवशी. देवाचं नाव कसंही घ्या. आजामेळाचा उद्धार झाला. हे सगळं आजामेळ आख्यान राजानं ऐकलं आणि पुन्हा एक प्रश्न केला, म्हणे महाराज तुम्ही मला सृष्टी विस्तार सांगत असताना देव आणि असुरांची सृष्टी सांगितली, त्याच्यापासून मानव निर्माण झाले मनु आणि शत्रुपापासून, तुम्ही मानवीय सृष्टी सांगितली, पण मला असुरांची सृष्टी कशी झाली मला ते सांगायचंय. आणि मग काल ऐकलेलेच मुद्दे आहेत सृष्टी विस्ताराचे. अगोदर माया प्रगट झाली, मायेचा आधार घेऊन परमात्मा ईश्वर स्वरूपाला आला, परमात्म्याच्या नाभीतून कमळ जन्माला आलं, त्या कमळातून ब्रह्मदेव निर्माण झाला. आणि ब्रह्मदेवानं अनेक प्रकारची सृष्टी, जीवजंतूंची, काही खेचर, जलचर, भूचर, काही खाणी, अंड, जारज, उद्भिज, स्वदेश अशा खाणी तयार केल्या. त्याच्याच पुन्हा उजव्या आणि डाव्या भागाचं मंथन करून मनु आणि शत्रुपा प्रगट झाली. ते पृथ्वीवरती विहार करू लागले. त्यांना 3 कन्या झाल्या आणि त्यातली ती शेवटची प्रसूती
ती दक्ष प्रजापतीला दिली. त्यांना 16 कन्या झाल्या, त्या 13 कश्यपांना दिल्या. त्यापैकी 13 कन्या, 13 पैकी एक आहे दिती आणि एक आहे आदिती. आदिती पासून देव जन्माला आले आणि दिती पासून दैत्य जन्माला आले 2. कोणते? हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. हिरण्याक्षाला भगवंतानं वराह रूप धारण करून मारलं, आपण तो काल प्रसंग पाहिलेला आहे. आणि हिरण्यकशिपूला देवानं नरसिंह अवतार धारण करून मारलं. हे राजाला सांगितलं. मग राजाने विचारलं, म्हणे हिरण्यकशिपूला का मारलं देवानं? आणि मग राजाला शुकाचार्य सांगू लागले, म्हणजे राजा असं आहे की हिरण्यकशिपू हा एवढा दुराचारी होता की त्यानं स्वतःच्याच मुलाचा द्वेष केला. मोठा दुराचारी, यानं स्वतःच्या मुलाचा द्वेष केला. आणि ज्यावेळेस भगवंतानं वराह रूप धारण करून हिरण्याक्षाला मारलं, त्यावेळेस हिरण्यकशिपूने प्रतिज्ञा केली होती, माझ्या भावाला मारलं ना विष्णूने, मी त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. त्यानं प्रतिज्ञाच केली. म्हणून तो द्वेष करायचा, परमार्थाला मानत नव्हता. माझ्या भावाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यानं निर्णय घेतला, वनात जायचं आणि तपश्चर्या करायची. त्याच्या पत्नीचं नाव आहे कयाधू. ती भगवंताची भक्त आहे, एकनिष्ठ देवावर प्रेम करणारी. हे बऱ्याच ठिकाणी घडतं. नवरा देवाच्या विरोधात असतो आणि पत्नी मात्र पारमार्थिक असते. अशा बऱ्याच ठिकाणी घडतात. हे आपलं भाग्य म्हणून चालायचं, करत राहायचं. महाराज आपण आपला परमार्थ करायचा, त्यांना त्यांचं काम करू द्यायचं, टेन्शन घ्यायचं नाही. बऱ्याच ठिकाणी घडतं असं. सगळ्यांना सगळं चांगलं भेटलं असं नाही. पत्नी धार्मिक आणि पती धार्मिक असं झालं तर मग साखरेपेक्षा गोडी त्याला जास्त आहे. सहज असायची नाही घडत. काही गोष्टी पाहायला नाही भेटत. नाही ते आम्हाला नंतरच द्या, आता आमचं भजन सुरू झालं का मग द्या आम्हाला. आता नाही ठेवा ना बाबा, हो तुम्ही असं धोका देता आम्हाला. नाही येत आम्हाला नियम नाही तेवढे. चला, महत्वाचा मुद्दा असा आहे, ती कयाधू मात्र प्रेमळ होती, भगवंताची भक्त होती. आणि हा भगवान विष्णूला मारण्यासाठी तप करायला वनात गेला. महाराज जंगलात गेला तप करायला. एका पायावर उभा राहिला आणि त्यानं तप करायला सुरुवात केली. ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः. आता देवाला वाटलं हा तप करीन प्रसन्न करून गेलं. मग नारद आणि तुंबर तिथं पक्षाच्या रूपात आली, एका झाडावर बसले. आणि हा ओम नमो ब्रह्मदेवाय नमः म्हणायला लागला की ते म्हणायचे ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. आणि ओम नमो नारायण त्याच्या कानावर पडलं. तू इकडे तिकडे पाहायचा, कोण बोलतो, त्याला पक्षी दिसले. त्यानं बाणच काढला पक्षाला हाणायला. ते या झाडावर उठले, त्या झाडावर बसले. तो त्या झाडावर गेला का त्या झाडावर उठायचे, त्या झाडावर बसायचे. तो त्या झाडावर गेला का त्या झाडावर उठायचे, त्या झाडावर बसायचे. तुम्ही म्हणाल हा किती झाडावर बसले? ते सगळ्या झाडावर बसले आणि गावापर्यंत गेले. आणि हा त्यांच्या मागं पडत होता. जाता जाता डायरेक्ट त्याच्या गावापर्यंतच गेले. संध्याकाळ झाली आणि यानं मनात विचार केला, आता आजची रात मुक्काम करून उद्या जाऊ परत. हा घरी आला. घरी आल्याबरोबर कयाधून विचारलं, का हो म्हणे तपश्चर्या करायला गेले, काय झालं? तो असा नाराजच, नुसतं असं केलं तिने. जाऊ दे म्हणा, झालं झालं, गेला. तिनं पण काय झालं सांगा ना, बोलतच नव्हता महाराज. मग तिनं काय केलं, स्वयंपाक केला आणि त्याला जेवायचं ताट वाढलं. पतिव्रता होती ना महाराज, कसा पती असू द्या महाराज, पतिव्रता ती पतिव्रताच असत. किती बिन धोरणी असू द्या, सोप्या भाषेत सांगायचं तरी ती धोरणात राहते. याला पतिव्रता म्हणायचं. तिनं महाराज पुन्हा पुन्हा विचारायचं, काय झालं सांगा. तो काहीच बोलत नसायचा. तिनं जेवायचं ताट वाढलं. जेवता जेवता विचारलं, का हो म्हणे तुम्ही तपश्चर्या करायला गेले, परत का आलात? तो काहीच बोलला नाही. अंथरुणावर त्यानं अंग टाकलं आणि त्याचे पाय चोपायला बसली. पाय चोपायला बसली. मग पाय चोपता चोपता कयाधून विचारलं, का हो महाराज सांगा ना, अहो तपश्चर्या करायला गेले, परत का आलात? आणि मग त्यानं सांगायला सुरुवात, म्हणे काय करू, वनात असं घडलं म्हणे, मी ब्रह्मदेवाची तपश्चर्या करायला लागलो, एका पायावर उभा राहिलो, म्हणायचो मी ओम नमो ब्रह्मदेवाय नमः. तिथं 2 पक्षी आले आणि ती माझ्या शत्रूचं नाव घ्यायची. असं शत्रूचं नाव घ्यायची? म्हणे हो. काय म्हणत होते? तर म्हणलं ते म्हणायचे ओम नमो नारायण. महाराज आयुष्यात एकदा का व्हायना त्याच्या तोंडात नमो नारायण शब्द आला, देवाचं नाव आलं. तिला आनंद वाटला. मग तिनं काय केलं, मुद्दामून त्याला डावचायची अशी, का ओ माझ्या लक्षातच नाही राहिलं. म्हणे काय म्हणतो ते म्हणायचा, सांगितलं तुला ओम नमो नारायण म्हणतो. ती 10-5 मिनिटं झाली का, ओ ते काय काय म्हणले तुम्ही? ओम नमो नारायण म्हणले. सांगत कळतच नाही बा तुला, ओम नमो नारायण. असं करता करता अनेक वेळेस त्याच्या मुखात नाम आलं. त्या रात्री त्यांचा समागम झाला आणि कयाधू गर्भवती झाली. सकाळी हा तपश्चर्या, सकाळ झाली तपश्चर्या करण्यासाठी गेला. कयाधू गर्भवती हे इंद्राला कळलं महाराज.
त्याला राग आला, त्याला वाईट वाटलं, म्हणे आपल्या शत्रूचा गर्भ वाढतोय, म्हणून त्यानं काय केलं, कया धुलाच उचललं घेऊन निघाला. आपला शत्रूचा मुलगा आहे ना, त्याला उच्चारलं. तेवढ्यात नारायणाला कळालं, नारदजीला. नारदजी आडे झाले, मूर्ख आहे का म्हणे, कुणाला उचललं? त्यानं सांगितलं तुम्हाला माहित नाही का आपला शत्रू तिचा शत्रूचा गर्भ वाढतोय. नारददेव म्हणले अरे मूर्खा, ती एका भक्ताची आई आहे, तिच्या पोटी भक्तराज जन्माला येणार आहे, सोड तिला. नारदांनी सोडलं आणि स्वतःच्या आश्रमामध्ये ठेवून घेतलं. ती कया दुई ना महाराज गर्भवती अवस्थेमध्ये काय करायची, दिवसभर नामस्मरण करायची, साधूची सेवा करायची महाराज. तेव्हा भक्तराज प्रल्हाद जन्माला आली. हो, गर्भवती अवस्थेत टीव्ही पिक्चर पाहून प्रल्हाद जन्माला येत नसतात. ज्ञानेश्वरी वाचावं लागते, गाथा वाचावं लागते, कीर्तन ऐकावं लागतात, तेव्हा भक्त जन्माला येतो. एवढं सोपं नाही. ती नामस्मरण करायची, भजन केलं पाहिजे महाराज, भगवंताचं भजन करायची. परिणाम ती गर्भवती अवस्थेमध्ये तिला नामस्मरण केल्याचा परिणाम असा झाला की तिच्या पोटी प्रल्हाद जन्माला आले. भक्तराज प्रल्हादांचा जन्म झाला. इकडे हिरण्यकशिपूची तपश्चर्या पूर्ण झाली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि सांगितलं बोला काय म्हणणं आहे तुमचं. त्यांनी सांगितलं काय म्हणणं आहे म्हणजे मला अमर व्हायचंय. ब्रह्मदेव म्हटले ते खाता आमच्याकडं नाही, कारण तुम्ही ज्यांना अमर व्हायचं वरदान मागतात तेच अमर नाहीत. जवतया मगतया इंद्राची मगतया इंद्र लोकाची उटी उतरे तव येऊ लागती माघारी मृत्यू लोके. इंद्राला मारावं लागतं ब्रह्मदेवाला, मगतया पुण्याची पावटी सरे आणि सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोके. प्रत्येकाला मारावं लागतं, मी अमर नाही करू शकत. पण हिरण्यकशिपू हुशार होता, तो म्हटला मग एक काम करा, मी सांगू तर ते तू काही माग, अमर मी करत नाही. मग त्यानं काही वरदान मागितले. ते म्हणला एक काम करा, मला माणसाकडून मृत्यू नको, पशुकडून मृत्यू नको, मला रात्री मृत्यू नको, मला दिवसा मरण नको, मला घरात नको, बाहेर मरण नको, मला पृथ्वीवर नको, आकाशात मरण नको, मला अस्त्राकडून मरण नको, मला शस्त्राकडून नको, मला सजीवाकडून नको, मला निर्जीवाकडून मरण, असे वरदान मागून घेतले. ब्रह्मदेवाचं एकच काम, तथास्तु 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 तथास्तु. विचार नाही, आघाडी नाही, पिछाडी नाही, काहीच नाही. त्याने मागायचं नाही, द्यायचं, फक्त अमर व्हायचं एवढं मात्र मागू नको, बाकी तू काही माग. ब्रह्मदेवाला वाटलं ही ब्यात एकदा गेली का देव पकते, त्याला काय करते, एकदा याच्या तावडीतून सुट्टी घ्यायची. आणि महाराज त्याला भ्रम झाला की आता एवढे वरदान मला मिळाले म्हणजे मी अमर झालो, मला कुणी मारू शकत नाही. बऱ्याच लोकांना भ्रम आहे. हो, आपलं कुणी काहीच करू शकत नाही. पण ते म्हणतात ना शहाण्याला 1.5 शहाणा भेटतो, कुणी ना कुणी भेटतो, अशी पद्धत. तो उन्मत्त झाला हिरण्यकशिपू. कथा कीर्तन बंद करू लागला, भगवंताचं नाव घ्यायचं नाही, साधू संतांची निंदा करू लागला, ब्राह्मणांना मारू लागला. आणि त्याने एक ब्रीद वाक्य तयार केलं, नाव घेऊन येते देवाचे नाहीशी ब्रीद हिरण्यकशिपूचे. देवाचं नाव घेतलं तर मुंडकं कापायचा. आज्ञाच केली होती, कुणाचं देव, कुणी देवाचं नाव घेतलं की त्याचं मुंडकं कापायचं. सगळ्यांना टेन्शन आलं आणि देवाची विनंती केली. देवाने सांगितलं काळजी करू नका, मी अवतार घेईन त्याला मारण्यासाठी. इकडे हळूहळू भक्त प्रल्हाद मोठे झाले आणि मोठे होता होता हिरण्यकशिपूने विचार केला आता यांना शाळेत पाठायचं. कुठं शाळेत? आळंदीला आणि सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये भक्त प्रल्हादाला पाठायचं असं हिरण्यकशिपूने ठरवलं. खरं आहे का? नाही नाही, शाळेत पाठायचं. मग आता त्यांची शाळा म्हणजे काय, तिथं गीतान पखवाजन कीर्तन शिकित होते काय? तिथं एकच काम, हाना मारा तोडा फोडा आणि मोडा, एवढंच काम. दुसरं शाळेत दुसरं राक्षसांची शाळा पाठवलं ते. आणि पाठवल्यानंतर भक्त प्रल्हाद गेला, त्याला पहिल्याच दिवशी टेन्शन आलं. म्हणजे बापरे, आपल्याला तो लय मोठं काम करायचं अजून. त्याला ते पटत नसायचं महाराज. ते सगळे राक्षस यायचे, शिकवायचे त्यांना हाना मारा तोडा कापा, हे तेवढ्या पुरतं ऐकायचा. आणि ते राक्षस निघून गेले की ते सगळे राक्षसांची लेकरं एकत्रित करायचा आणि म्हणायचा हे मूर्ख आहेत, यांच्या नादी लागू नका, हे देवाचे शत्रू, विनाकारण देवासोबत शत्रुत्व करतात. तो देव मात्र प्रेमाचा पुतळा आहे, त्याच्यासारखं प्रेमळ कुणी नाही. तुम्ही यांच्या नादी लागू नका, तुम्ही माझ्यासारखं भजन करा. आणि मग सगळे गोपाळ एकत्रित करायचा आणि भगवंताचं नामस्मरण सगळ्याकडून करून घ्यायचा. हरी नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. सगळ्यांनी भजन करा. ओ नारायण नारायण
नारायण नारायण नारायण नारायण भजन करा नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 भजम नारायण 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 ओ श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 भजन गाडी वाजवा नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण ओ जय जय गोविंद हरे जय जय गोपाल हरे जय जय गोविंद हरे जय जय गोपाल हरे ओ जय जय गोविंद हरे जय जय गोपाल हरे गोविंद हरे जय जय गोपाल हरे जय नारायण नारायण जय जय गोविंद हरे नारायण नारायण जय जय गोपाल हरे नारायण नारायण जय जय गोविंद हरे नारायण नारायण जय जय गोपाल हरे श्रीमन्नारायण नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 बद्री नारायण 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 बद्री नारायण 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 हे नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 बोला बोला हा हा बोला नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण हो लक्ष्मी नारायण 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 बद्री नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण भगवंताचं भजन स्वतः प्रल्हाद करायचा आणि सगळ्या राक्षस मुलांकडून करून घ्यायचं हे राक्षसांना कळालं आणि राक्षस धावत आले हिरण्यकशिपूकडे म्हणे महाराज अहो तुमचं लेकर शाळेतून काढून घ्या म्हणे हे तर येडे हे सगळे लेकरे येडे केले आता येडा होता का तो हुशार होता त्याला कल्याणाची आवड होती स्वतःचं आत्मकल्याण कसं करायचं आणि यांचं कसं करायचं कळत होतं म्हणे काय करले त्यानं म्हणे त्या राक्षसांनी सांगितलं म्हणे त्यानं स्वतःचं भगवंताचं नामस्मरण केलं आणि सगळे लोक सगळ्या लेकरांकून करून घ्यायला लागला म्हणे खरं तर आपल्या काम नाहीये ते आपलं भजन करणं कीर्तन ऐकणं हे आपलं काम नाही आपल्या याच्यात बसत नाही पण यानं हा दुसराच मार्ग सुरू केला म्हणे राग आला महाराज हिरण्यकशिपूनं धावत बोलावले म्हणे ये इकडं त्याला गोडीत सांगायला सुरुवात केली अरे वेडायस का रे प्रल्हाद अरे त्याचं नाव घेऊ नको तो आपला शत्रू आहे त्यानं तुझ्या चुलत्याला मारलंय म्हणे हिरण्याक्षाला आणि तू कुशाल त्याचं नाव घेतो अजिबात त्याचं नाव घ्यायचं नाही त्यानं गोडीत सांगायला सुरुवात केली प्रल्हाद म्हटला हे पहा देव कुणाचाच शत्रू नाही तुम्ही उगीच त्याच्यासोबत शत्रुत्व करू नका तो सगळ्यावर प्रेम करणार आहे तुम्हीच त्याच्याशी शत्रुत्व करू नका आणि मग एवढं सांगून हिरण्यकशिपूला राग आला म्हणे ऐकत नाही ना असं पोरगच नको म्हणे याला सांगून ऐकत नाही मग काय करायचं याला जिवंत ठेवू नका आणि मग त्याला मारायची तयारी सुरू झाली ऐका एका उंच कड्यावर याला ढकलून दिला 1000 फूट उंच कड्यावरून पण जसा कापसाचा गोळा असा हळू अलगत खाली यावा तसा खाली आला असं नारायण 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 करतच आला महाराज खाली असं
हत्तीच्या पायाखाली दिला महाराज. हत्तीला मदिरा पाजली आणि त्याच्या पायाखाली दिला. तो हत्ती शांत झाला. त्याचाही परिणाम झाला नाही. सर्पामध्ये फेकला, साप गोळा केली त्या सापात फेकला, पण त्या सापाची सुद्धा फुलं झाली. एवढंच काय, अरे उकळत्या त्याला टाकला महाराज. पण जसं मलयागिरी नावाचा चंदनाचा एक थेंब उकळत्या त्याला पडल्यानंतर ते तेल जसं शांत होतं, तसं भक्त प्रल्हाद त्या तेलात टाकलं आणि ते तेल असं थंड झालं महाराज. आता काय करा, एवढे सगळे उपाय करून टाकला. ते हिरण्यकशिपूची बहीण होती होलिका, तिला वरदान होतं, अग्नी तिला जाळणार नाही. ती म्हटली दादा टेन्शन घेऊ नको ना, तू ज्याच्याने होत नसले तर मी उभा राहते, म्हणजे याला मारण्यासाठी. मग काय करायचं म्हणे, मला वरदान आहे, मी जळत नाही. तू चितारच, त्या चितेवर मी याला घेऊन बसते, हा जळून जाईल, मी जाळणार नाही. ठरलं महाराज. आनंद झाला त्याला. चिता रचली, त्याच्यावर होलिका बसली. होलिकेच्या मांडीवर भक्त प्रल्हाद ठेवला आणि चिता पेटून दिली. पण गंमत अशी झाली, भक्त प्रल्हादाला काहीच नाही झालं, होलिकाच जळून गेली महाराज. आणि मग हिरण्यकशिपूने बॉम्ब मारायला सुरुवात केली. बो ज्याला मारायसाठी बहीण ठेवली, बहीण जळाली, पण प्रल्हादाला काही झालं नाही, म्हणून तो बॉम्ब मारायला लागला. मग होळीच्या दिवशी बॉम्ब मारायचे असते, असं ते नियम आहे त्याच्यावर. मग शेवटी नावीला झाला आणि त्यानं विचारलं, का रे म्हणे देव देव करतोस, हा कुठे आहे तुझा देव? भक्त प्रल्हाद, मला माझा देव कुठं नाही, अशी जागाच नाही. सगळीकडे तो असा गच्च भरलेला आहे, काष्टी पाशानी, दगडात आहे, माणसात आहे, किड्यात आहे, मुंगीत आहे, झाडात आहे, सगळीकडे आहे. आणि रागात विचारलं, हा समोर खांब, या खांबात आहे का? तो म्हटला, या खांबात सुद्धा देव आहे. आणि परिणाम असा झाला, खांबात देव आहे असं म्हटल्याबरोबर खांबावरी लात मारिली दुर्जने आणि स्तंभी नारायण प्रगटला. भगवान नरसिंह रूप धारण करून कर कर गुर गुर भगवान कर असं बाहेर आले महाराज. हो, शरीर माणसाचं आहे आणि मुंडक मात्र कोणाचं सिंहाचं आहे. भगवान असा गुर 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 करतोय. आणि जसे गेले महाराज तसे हिरण्यकशिप धरला आणि ओढतच दारात आणला महाराज. गुरगुराट भगवंताचा चालू आहे. सिंहाचं शरीर आहे, सिंहाचं मुंडक आहे ना महाराज, गुरगुर करतोय भगवान. हिरण्यकशिप ओढला ना असा दारात आणला आणि असा मांडीवर आडा टाकला आणि मग बोलायला सुरुवात केली, सांग जमिनीवर आहेस का आकाशावर आहे? त्यानं सांगितलं मधीच आहे, मांडीवर तुमच्या. सांग आत आहे का बाहेर? तो म्हटला दरवाज्यात आहे. सांग दिवस आहे का रात्र? सायंकाळची वेळ झाली होती. सांग मी माणूस आहे का पशु आहे? त्यानं सांगितलं शरीर माणसाचं पण मुंडक पशुच आहे, काहीच सांगता येत नाही. आणि मग नख दाखवायला सुरुवात केली हिरण्यकशिपूला. सांग नख सजीव आहेत का निर्जीव आहेत? त्यानं सांगितलं सजीव म्हणा तर कापलं तर रक्त येत नाही, आणि निर्जीव म्हणा तर वाढत येत रोजच, मग काहीच करता येत नाही. असे सगळे त्याचे वरदान बोलून घेतले त्याच्याकडून. आणि नख असे हिरण्यकशिपूच्या पोटात खुपसले महाराज आणि टरात टरात त्याचं पोट फाडलं. नृसिंह भगवंतानं पोट फाडलं ना असा फेकून दिला महाराज. भगवंताचा गुरगुडाट चालू आहे. सिंहासनावर भगवंत गेले, आता यांना कोणी शांत करायचं? गुरगुराट भगवंताचा चालू आहे. सगळे म्हणले ब्रह्मदेवा तुम्ही जा. ब्रह्मदेवाचे समोर गेले, म्हणले बाबू हे अवतार आपण पाहिलाच नाही, घाबरून पळाले. शंकर भगवान गेले, म्हणले जमणार नाही, आपल्याच्यानं भगवान शांत होत नाही. भगवान गुर 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 भगवान गुर गुर करतोय. नृसिंह ना महाराज, सिंहाचं तोंड आहे, गुरगुराट भगवंताचं चालू आहे, कुणी शांत केलं पाहिजे. सगळे थकले. शेवटी म्हटले लक्ष्मी तुम्हाला तरी अंदाज असेल ना यांचा. ते म्हटले हे रूप मी अजून पाहिलंच नाही. हे कधी शांतच होते, पण कधी काय एक दिवशी पेले आणि डीजे समोर नाचले, आवरलं नाही म्हणे हे रूप मी पहिल्यांदाच पाहिलं यांचं, मला सुद्धा माहित नाही. हे डेंजर काम आहे, आपल्या त्यांनी शांत होणार नाही, कुणाला काय केलं पाहिजे? लक्ष्मी म्हणली एक काम करा, हे असे शांत नाही होणार, ज्याच्यासाठी प्रगट झाले त्यालाच पाठवा. आणि भक्त प्रल्हादाला पुढं केलं. भक्त प्रल्हाद निघाले महाराज नारायण नारायण करत, घाबरले नाही, गेले भगवंताच्या समोर. आणि भगवंतानं भक्त प्रल्हादाला पाहिलं, भगवान शांत झाले. भक्त प्रल्हादाला उचललं, मांडीवरती घेतलं. आणि गंमत ऐका, वारे भक्ता काय भक्ती करतोस रे माझी. आणि ऐका, देव भक्त प्रल्हादाच्या तोंडाला चाटायला लागली. पशुचं मुख आहे ना महाराज, चाटायला लागले. लक्ष्मीनं पाहिलं, ब्रह्मदेवानं पाहिलं, शंकरानं पाहिलं. देवा एवढं प्रेम आम्हाला कधी दिलं नाही रे. तू एवढं प्रेम भक्त प्रल्हादावरती केलं महाराज भगवंतानं. भगवान भक्त प्रल्हादाच्या गालाला चाटतोय. आणि अलौकिक सोहळा सगळ्यांनी पाहिला. आणि देवानं सांगितलं, भक्त प्रल्हादा काही इच्छा असेल तर सांग ना. त्यानं सांगितलं, देवा मला काहीच मागेल, तू फक्त माझ्यासोबत असलं पाहिजे. देवानं सांगितलं, मी तर कायम तुझ्यातच आहे रे, तुझ्यासोबतच आहे.
पण तरी सुद्धा भक्त प्रल्हादाचा चेहरा नाराज दिसला महाराज. देवाने विचारलं का नाराज आहेस? भक्त प्रल्हाद म्हणला, देवा माझं कल्याण झालं, तुम्हाला भेटलास, पण माझ्या वडिलांना मात्र सद्गती प्राप्त होणार नाहीत. देवाने सांगितलं, वेडा आहेस का? अरे ज्या बापाच्या पोटी भक्त तुझ्यासारखा भक्त जन्माला येतो त्याला कधी अधोगती प्राप्त होऊ शकते? बघ तिकडं. आणि तिकडं पाहिलं तर भक्त प्रल्हादाच्या आधी हिरण्यकशिपूला विमान आलं होतं देवाचं न्यायला महाराज. त्या विमानात हिरण्यकशिपू घेऊन गेले, त्याला सद्गती प्राप्त झाली. त्यानंतर वडिलांच्या नंतर भक्त प्रल्हादाने बराच काळ राज्य केलं. त्यानंतर राजा शुकदेवजी, भगवान शुकदेवजी राजा परीक्षितीला हरी अवताराची कथा सांगतात. त्याच्यामध्ये गजेंद्र मोक्ष झाला. आता आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे पटपट सांगतो, आपल्याला अजून 2 वंश पाहिजे. आज कृष्ण जन्म साजरा करायचा, आता पाळण्याची तयारी, आपल्याकडे फक्त अर्धा तास शिल्लक राहिलाय, तेवढ्याच्या सगळं उरकून घ्यायचंय. म्हणजे गजेंद्र मोक्षची कथा, हरी अवताराची कथा. भगवंताने हरी अवतार धारण केला. गजेंद्र नावाचा हत्ती त्रिकुट नावाच्या पर्वतावर राहत होता. एकदा सगळा परिवार घेऊन तो स्नानासाठी गेला. उन्मत्त झाला, पाणी एकमेकावर फेकू लागले आणि त्याचा परिणाम एका मगरीच्या तोंडावर पाय पडला आणि त्या मगरानं त्याचा पाय धरला. त्यानं अनेक प्रयत्न केले महाराज गजेंद्रानं सुटण्यासाठी, पण मगरीनं काय सोडलं नाही. त्याला अभिमान होता, माझ्याकडे एवढा मोठा परिवार आहे, माझ्या मागं एवढी माणसं आहेत, एवढं डोकं लावू नका, ते कधी मागची मागं निवडून जाते सांगता येत नाही. ही गजेंद्र कथा काय ऐकायची घजेंद्र मोक्षाची? त्याचं कारण आहे, ज्याला स्वतःच्या परिवारावर आणि स्वतःच्या संख्यबळावर ज्या जोर आहे ना, त्याला समजून घ्यायचं. ही माणसं घरातल्या माणसाची झाली नाही, ती आपली कधी होणार आहे? त्याला अभिमान होता, माझ्याकडे एवढा मोठा माझा परिवार आहे, माझी लेकरं आहेत महाराज, सगळी हजारो लेकरं, हजारो बायका, हजारो नातू होते महाराज. त्याला एवढा मोठा गजेंद्र आहे. त्यानं सगळ्याला फोन केला, म्हणे एकट्यानं मला हत्ती माझा पाय तो गजेंद्र नरक सोडित नाही, तो मगर सोडत नाही, तुम्ही सगळे या. आणि मग सगळेच आले महाराज. त्याची लेकरं आले, त्याच्या सुना आल्या, त्याचे नातवंड आले आणि बऱ्याच काळ युद्ध केलं महाराज त्यांनी, पण ते काही जमलं नाही. शेवटी सुना सुद्धा म्हणल्या आपल्या पतिराजाला, म्हटले आता याच्या तरी कवर नादी लागता, म्हातारा झाला, ध्यान सोडून आता आपल्या लेकरा बाळाचं काही पाहावं लागत ना, का याच्यापाशीच गुंतून राहता. आता बायकोन सांगितलं ऐकावं लागत ना, म्हणजे सगळ्यालाच ऐकावं लागत. ते दिले सोडून गजेंद्राला. एकटाच राहिला महाराज, सगळे सोडून गेले, एकटाच राहिला. शेवटी नावीला झाला आणि त्यानं काय करावं म्हणून त्या पाण्यात एक कमळाचं फुल होतं, सोंडीनं तोडलं ना, असं आकाशाच्या दिशेनं भिरकावलं, सांगितलं जो कोणी या जगाचा जगतपती असेल, जगाचा निर्माण करणार असेल, त्याला मी शरण आलेलो आहे, त्यानं मला माझा पाया मगरीच्या तावडीतून सोडला. आणि देवाला कळालं महाराज, आणि उठले ना तिकडं निघायला. लक्ष्मीने विचारलं कुठं निघाली? ते म्हणले हत्ती म्हणायचं होतं त्यांना नुसतं. तर हक आहे गजरा, हक आहे लक्ष्मी, आणि ती कहे हत्ती म्हणूस तर ह म्हणता लक्ष्मी पैशी होते, आणि ती म्हणता गजेंद्रा पैशी होते. आल्याबरोबर सोडलं महाराज, मोक्ष प्राप्त झाला गजेंद्राला. तेवढ्यात ती मगर आली, म्हटली देवा आमचं काय? ते म्हटले तुमचा काय संबंध? मला यांनी बोलिलंय. ते म्हटले संबंध कसं? तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे, काय महिमा वर्ण आता सांगणे किती, आणि कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. जरी त्यांनी बोलिलं, पण मी तुमचं मुख पाहिलं की नाही? माझा उद्धार झाला पाहिजे. दोघांचा उद्धार भगवंताने केला. त्यानंतर भगवंतानं समुद्र मंथनाची कथा आहे, समुद्र मंथन करून घेतलं. का समुद्र मंथन केलं? तर दुर्वासा ऋषींचा शाप इंद्राला प्राप्त झालेला होता, म्हणून त्याची सगळी संपदा पाण्यात बुडवली होती, समुद्रात बुडाली होती. ती वर काढण्यासाठी भगवंताला विचारलं. देवाने सांगितलं आपल्याला समुद्र मंथन करावं लागेल. ठरलं समुद्र मंथन करायचं. मग मेरू पर्वताला देव घेऊन आले, त्याला मंदराचल पर्वत असं सुद्धा म्हणतात. वासुकी नावाच्या सर्पाची दोरी केली, देवदैत्य एकत्र आले, दोघांनी मिळून समुद्र मंथन सुरू केलं. पण समुद्र मंथनामध्ये मेरू पर्वत खाली खचू लागला, म्हणून देवानं आणखी एक अवतार, कच्चे अवतार धारण केला. देवानं कासवाचं रूप धारण केलं आणि धारण करून प्रत्यक्ष प्रगट झाले आणि मेरू पर्वताला वरती आणलं. त्यानंतर समुद्र मंथन सुरू झाल्यानंतर समुद्रातून सगळ्यात अगोदर विष निघालं. ते विष भगवान शंकराला देऊन टाकलं, ते भगवंताने पिऊन घेतलं. त्यानंतर कामधेनू बाहेर आली, ती ऋषीमुनींना देऊन टाकली. नंतर चंद्रमा आला बाहेर, तो भगवान शंकरानं आपल्या मस्तकावर धारण केला. नंतर ऐरावत नावाचा हत्ती आला, तो इंद्राने घेतला. उच्चश्रवा नावाचा घोडा आला, तो बळीराजाला देऊन टाकला. कौस्तुभ नावाचा मणी आला, तो भगवंताने स्वतःच्या कंठात धारण केला. कंठी कौस्तुभ मणी आहे, तुम्ही म्हणता ना सुंदर ध्यानाभंग, ती हेव कंठी कौस्तुभ मणी असे तुम्हाला जाता जाता सांगून ठेवलं, म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही राहायचं ना, कुठून आणला मणी, ते समुद्र मंथनात निघाला होता. सोप्या भाषेत सांगतो. त्यानंतर पारिजातक नावाचा वृक्ष आला, तो स्वर्गात नेऊन स्थापन केला. वारुणी नावाची मदिरा आली. मदिरा म्हणजे दारू.
ती ती स्वर्गात आहे, ती काय माहिती का, ती दारू असे तिचं नाव जरी घेतलं तरी गुंगी येते माणसाला. ती दैत्याने स्वीकारलेली, म्हणले देवा तुमच्या काही कामाचे नाही. नंतर अप्सरा प्रगट झाल्या, त्या देवतांकडे निघून गेल्या. नंतर लक्ष्मी प्रगट झाली. ऐका, लक्ष्मी प्रगट झाली. प्रगट कशी झाली, हातात अशी लग्नाची माळ वरमालाच घेऊन निघाली. लक्ष्मीचं सौंदर्य पाहिलं बाकीच्या देवांनी, त्यांनी अशा 2 रांगी केल्या. न सांगता, एरवी सांगून करीत नाहीत, पण तर 2 रांगा केल्या. एरवी आम्ही किती सांगितलं दिंडी प्रदक्षिणा 2 रांगा करा, यांनी काय माणसाला बेजार केलं खरं. पण लक्ष्मी प्रगट झाली वरमाळा घेऊन, लगेच देवताच्या इकडून देवाची रांग आणि इकडून राक्षसी रांग, मनाने 2 रांगा केल्या. प्रत्येकाला वाटायचं मला वरती काय, मला वरती काय. आणि भगवान असे तिच्याकडे तोंड फिरून बसले होते. शेषशाही लक्ष नव्हतं मारा. लक्ष्मी निघाल्याबरोबर इकडून देवाकडे, तीन राक्षसाकडे पाहिलं तर नाहीच, पण देवाकडे पाहत निघाली. शंकर दिसले. बाय बाय म्हणे हे तर डेंजर काम आहे, भस्म लावलेलं. तीन शंकर वाटलं वरती काय. माळ जवळ आली, शंकराने त्या माळीत मुडकं घालायचा प्रयत्न केला, पण तिने माळ सुद्धा बाजूला काढून घेतली. म्हणजे नाही, असं नाही जमणार. अनेकांनी, इंद्राला वाटलं, ब्रह्म, सगळ्याला वाटलं, कुणी नाही. शेवटी गेली भगवान, तिच्याकडे तोंड सुद्धा नव्हतं, लक्ष सुद्धा नव्हतं. विनंती केली, देवाने सांगितलं ठीक आहे मी तुझा स्वीकार करतो, पण माझी एक अट आहे, तुला फक्त माझी पायाची सेवा भेटेल. म्हणून पाय लक्ष्मीची हाती तिसी यावी का कुळती, लक्ष्मीला भगवंतानं स्वीकारलं. त्यानंतर स्वतः भगवान धन्वंतरी अवतार धारण करून अमृत कलश घेऊन हातात आले. दैत्याने तो अमृत कलश घेतला आणि पळू लागली. आता देवांना अमृत कलश मिळावं म्हणून पुन्हा एकदा देवानं मोहिनी अवतार धारण केला. त्याची मोठी कथा आहे, कसं काय अमृत पाजलं देवतांना, त्याची मोठी कथा आहे. आता विस्तारानं सांगत नाही, आपल्याला पटकन जायचंय. नंतर ते देवतांना मोहिनी अवतार घेऊन अमृत पाजलं. देवता अमर झाले आणि मग दैत्यांचा संहार करू लागले. सगळे दैत्य मारले, सगळे मारले. त्याच्यात बळीराजा सुद्धा मारून टाकला. मग शुक्राचार्यांना टेन्शन आलं. शुक्राचार्य वेगळ्या, तुम्ही म्हणता शुक्राचार्याला कसं काय टेन्शन आलं. शुक्राचार्य हे दैत्य गुरु आहेत आणि शुकाचार्य हे वेगळे. आता जे कथा सांगतात ना राजा परीक्षितीला, ते शुकाचार्य आहेत आणि हे शुक्राचार्य म्हणजे दैत्य गुरु शुक्राचार्य. त्यांनी काय केलं, सगळे दैत्य मारले, बळी मारला. त्याच्यामुळे वाईट वाटलं आणि त्यांनी काय केलं, भगवान शंकराकडून संजीवनी विद्या शिकले आणि त्यांनी दैत्य जिवंत करायला सुरुवात केली. बळीराजा पुन्हा जिवंत झाला. त्यानं 99 यज्ञ केले. 100वा यज्ञ त्याचा पूर्ण होणार होता. नर्मदेच्या काठावर भृगुकच्छ नावाचं ठिकाण आहे, तेथे यज्ञ करतोय. सध्याचं गुजरातमध्ये भडोच नाव आहे त्या शहराला. त्याचं आधिपत्य सगळीकडे होते. देवदेवतावर हिंदीन झाल्या होत्या, सगळे देवता बेजार करून त्याने टाकले होते. असे अनेक यज्ञ केले. आणि मग देवतांची माता आदिती, तिने कश्यपाकडे विनंती केली की मला देवतांचं रक्षण करण्यासाठी एखादा पुत्र पाहिजे. म्हणून तिला 12 दिवसाचं पियव्रत शिकवलं, दूध पिऊन करायचं. ते पियव्रत तिनं केलं आणि पुत्रप्राप्ती झाली. आणि भगवान स्वतः जगाचा मालक देवतांचं रक्षण करण्यासाठी वामनांच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाले. वामन भगवान की जय. तंबटो वामनं दृष्ट्वा मोदमाना महर्षयः कर्माणि कारयामासु पुरस्कृत्य प्रजापतिं. भगवान वामन प्रगट झाले. वामन प्रगट झाल्यानंतर ते अशी 8 वर्षाची मूर्ती, उपनयन संस्कार झाले आणि साधना करण्यासाठी बसले. त्यांना कोणी बसून देत नव्हतं, उठ म्हणायचे. ते म्हटले माझ्यासाठी एकतरी निश्चिंत ठिकाण पाहिजे. यज्ञ चालू होता बळीराजाचा. ते बळीराजाकडे गेले आणि त्याची स्तुती करायला लागले. काय एखाद्याकडून काही घ्यायचं असलं त्याची स्तुती करावी लागत असते. स्तुती करायला लागले. आनंद झाला. बळीराजा म्हणला काय पाहिजे सांगा. त्यानं सांगितलं काय नाही, मला 3 पावलं भूमी द्या. बळीराजा म्हणला तुम्ही कोणाच्या समोर मागता याचा विचार करा. 3 पावला भूमीत काय होणार आहे, आणखी काही मागा. त्यांनी सांगितलं राजा मला फक्त 3 पावलं भूमी दे, जास्त डोकं तू लावू नको. ठीक आहे म्हणला आणि ठरलं महाराज. आणि त्या झारीतून असं पाणी सोडून संकल्प सोडायचा. एवढ्या शुक्राचार्य आडे झाले. म्हणे थांब, याला साधं समजू नको. हो, आणि हा कश्यपाने आदितीच्या पोटी आलेला भगवंताचा अवतार आहे म्हणे. स्वतः विष्णू या अवताराला आलेला आहे. आपला संहार करण्यासाठी तू देऊ नकोस. आणि हे ऐकल्यानंतर बळीराजाची छाती फुगली ना. साक्षात देव मला माझ्या दारात भिक्षा मागण्यासाठी उभा आहे, आता तो दिलंच पाहिजे. म्हणून झारी वाकडी केली. ते शुकाचार्य त्या झारीत जाऊन बसले, पाणी येऊ नये म्हणून. मग बळीराजानं काडी घेतली, काडीच घातली त्या झारीत. तर डोळाच फडला शुकाचार्यांचा. बाहेर आणले. मग रागाने मूर्खा, चांगलं सांगून तुला कळत नाही. मग शाप दिला. काय शाप दिला, तुझी सगळी संपदा हडप केली जाईल, तुला बांधून टाकला जाईल आणि तुला पाताळात घातला जाईल. हे शुकाचार्याने दिलेला शाप आहे, म्हणून एवढं पुढचं झालेलं आहे. शाप देऊन टाकला महाराज. बळीनं संकल्प सोडला आणि संकल्प सोडल्याबरोबर भगवान वामनानं विराट स्वरूप धारण केलं.
पहिल्याच पावलात अधोलोक आणि ऊर्ध्वलोक, एका पावलात ऊर्ध्वलोक एका पावलात अधोलोक असं व्याप्त करून टाकला. आता एक पाऊल शिल्लक राहिलं, कुठं ठेवायचा? बळीराजाने हात जोडले आणि म्हटले, महाराज तुम्हाला जमीन पाहिजे ना, जमीन. मग या डोक्यावर पाय ठेवाय, शरीरावर. म्हणे का? कारण ही सुद्धा जमीनच आहे. इथं सुद्धा काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हेच पिकतंय म्हणे याच्यात. दुसरं पिकच आहे ना याच्यात काही. ही सुद्धा जमीनच आहे. आणि तिसरा पाय भगवान वामनाने बळीच्या डोक्यावर ठेवला. परिणाम तुका म्हणे बळी, आणि जीव दिला पाय तळी. बळी पाताळात घातला, पण बळीचा अधिकार सामान्य नव्हता. भगवान स्वतः द्वारपाल म्हणून बळीच्या राज्याच्या समोर, महालाच्या समोर उभे होते. 2-4 महिने झाले लक्ष्मीने फोन लावला नारदाला. म्हणे का होते तुमच्याकडे आलेत का? 4 महिने झाले घरी आले नाही. नारद म्हणले तुम्हाला माहित नाही का? काय झालं? ते बळीराजाच्या दारात द्वारपाल आहेत. म्हणजे मला तर काही फोन नाही, मेसेज नाही, काही नाही. तिथं रेंजच नाही म्हणले, ते पाताळात आहेत. मग आता काय करायचं? येणार आहेत का? ते म्हणले तसं नाही, बळीराजानं सुट्टी दिल्याशिवाय ते येणार नाहीत. काय करावं लागन? म्हणे एक काम करा, राखी बांधा. आणि मग लक्ष्मी निघाल्या, हातात ताट घेतलं, पाताळात गेल्या आणि बळीराजाला भाऊ म्हणून स्वीकारलं, त्याला राखी बांधली. बळीने विचारलं काय पाहिजे? काय नाही म्हणे, तेवढे मोकळे करा, आमचे लय हाल चाललेत. जनावराला कुट्टी टाकायला कोणी नाही, हा ना, आम्ही कंस तोडलो दिवसभर, व्हायलाच कोणी नाही, तेवढं मोकळं करा त्यांना. ते म्हणले काय नाही, घेऊन जा. आणि मग भगवंताला सोडलं आणि मग घेऊन आले. सगळं पाहिल्यानंतर बळीच्या आईला सुद्धा अभिमान वाटला की बरं झालं मी विरोचन सोबत सती गेले नाही. भली हुई सती नाही गई विरोचन के साथ, आणि ऐसा पुत्र पैदा किया की प्रभू पसारे हात. आता इथं 8 स्कंद पूर्ण झाले. 9व्या स्कंदामध्ये आपण प्रवेश करत आहोत. याच्यामध्ये 2 वंश सांगितलेत. ऐका, आता 15 मिनिटात उरकतो, आपल्याला पूर्ण करायचं नाही. 2 वंश सांगितलेत. एक आहे सूर्यवंश आणि दुसरा आहे चंद्रवंश. आपली सगळी तयारी झालेली आहे. आपल्याकडे फुलं आहेत का? फुलं आणले? मग आता एक काम करा, फुलं वाटायला सुरू करा. पटकन उरकणार आहे. फुलं वाटायला सुरू करा, म्हणजे काय बराच वेळ लागेल फुलं वाटायला. फक्त एक काम करा, हात जोडू ना. फुलं ज्याच्या सगळ्याला फुलं पोहोचतील. फक्त आता हे 2 मुद्दे महत्वाचे, लक्ष द्या, थोडं लक्ष द्या. सगळ्यांकडे फुलं पोहोचतील. 2 वंश सांगितले. सूर्यवंशामध्ये भगवान प्रभू रामचंद्राचं प्रागट्य झालं आणि चंद्रवंशामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचं प्रागट्य झालं. मन्वंतराणी सर्वाणी त्वयक्तानि श्रुतामिने वीर्यानंत वीरस्य हरिस्तत्र कृतानि च. शुकदेव महाराज सांगू लागले, म्हणजे सगळ्यात अगोदर भगवान विष्णूच्या नाभीतून कमळ प्रगट झालं, ब्रह्मदेव प्रगट झाले. ब्रह्मदेवाचा पुत्र मरीची, मरीचीचा पुत्र कश्यप, विवस्वान, वैवस्वत, त्याला 10 मुलं झाली. त्याच वंशात पुढे नभग नावाचा राजा झाला, त्याचा पुत्र आहे नाभाग. त्याच नाभागाच्या पोटी पुन्हा अंबरीश नावाचा राजा आला. त्यानं साधन द्वादशीचं व्रत केलं. बोलू नका, लक्ष द्या, बोलू नका, मी सांगतोय, पटपट सांगतोय. या अंबरीश राजाच्या वंशात अनेक राजे झाले. पुढे मानधाता, त्रिशंकू, हरिश्चंद्र, रोहित, सगर, आणि त्या सगराला 60,000 मुलं झाली. कपिल भगवंताच्या दृष्टिक्षेपाने ते जळून भस्म झाले. आता यांचा उद्धार झाला पाहिजे, कसा होईल? म्हणजे स्वर्गातली गंगा खाली आणायची. कोण आणील? मग त्याच्यासाठी सगराच्या एका मुलानं जन्मभर तपश्चर्या केली. त्याचं नाव आहे असमंजस. आयुष्यभर तपश्चर्या केली पण गंगा आली नाही. त्याचा मुलगा आहे अंशुमान, त्यानं आयुष्यभर तपश्चर्या केली पण गंगा आली नाही. त्याचा मुलगा आहे दिलीप, त्यानं आयुष्यभर तपश्चर्या केली पण गंगा आली नाही. त्याचा मुलगा आहे भगीरथ, त्यानं आयुष्यभर तपश्चर्या केली गंगा येण्यासाठी, मग गंगा यायला तयार झाली. म्हणून भगीरथानं गंगा आणली, म्हणून तिचं नाव ठेवलं भागीरथी. आणि पुन्हा मुद्दा, त्या गंगेनं सांगितलं मी येते पण माझा वेग सहन कोण करील? म्हणून भगवान शंकराची उपासना केली, त्यांना विनंती केली. भगवान म्हटले मी माझ्या जटेत धारण करतो. भगवंतानं ती गंगा जटात धारण केली, म्हणून तिचं आणखी एक नाव काय? जटाशंकरी तिला नाव पडलं. ती सगर पुत्रांच्या अस्थीवरून गेली, त्यांचा उद्धार झाला. याच वंशात पुढे खटवांग नावाचा राजा झाला, ज्यानं 1 तासात स्वतःचा उद्धार करून घेतला. त्याच वंशात पुढे दीर्घबाहू नावाचा राजा झाला. दीर्घबाहूचा पुत्र रघु, रघुचा पुत्र पृथुश्रवा, त्याचा आज, आणि त्या आज राजाचा पुत्र राजा दशरथ जन्माला आला. राजा दशरथ जन्माला आला आणि रावण आणि कुंभकर्ण जन्माला आले. पाप वाढू लागलं. सगळ्या देवतांनी विनंती केली, म्हणे महाराज रावण आणि कुंभकर्ण विचित्र आहे, जरा जास्त पाप व्हायला लागलं, काहीतरी करा. भगवंतानं सांगितलं मी दशरथ राजापोटी जन्म घेईल. आणि मग दशरथ राजा जन्माला आला. त्यानं सगळं वैभव आहे, त्याच्याकडे सगळं काय आहे, पण संतती नसल्यामुळे मग वशिष्ठांच्या सांगण्यावरून पुत्र कामेष्टी यज्ञ करायचं ठरलं. मग 3 श्वापद मारण्यासाठी वनात गेला. त्याच्या हातानं श्रावण बाळाचा मृत्यू झाला. त्याच्या आईवडिलांना शाप दिला की तू पुत्रवियोगानं मरशील. घरी आला, आनंदही होता आणि दुःख होतं.
शाप दिल्याचा आनंद पण पुत्र होतील याचं सुख होतं. आणि मग यज्ञ पुत्र कामिष्टी यज्ञ झाला. यज्ञ नारायण प्रगट झाले, त्यांनी प्रसाद दिला. 3 राण्यांना 3 प्रकार प्रसाद दिले. त्यातला एक पिंड घारीने झडपिला, तो अंजनीने सेविला. तिथून पुढे ते हनुमंतरायांचा जन्म झाला. काय राहिलं? बोलू नका तुम्ही का फक्त बोलू नका. काय होतं? बोलू नका आणि थोडी थोडी द्या, सगळ्याला पुरले पाहिजे. 3 राण्या गरोदर राहिल्या. आणि चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता कौशल्य माता प्रसूत झाली आणि पुत्र झाला. प्रभू रामचंद्रांचं प्रागट्य झालं. प्रभू रामचंद्र भगवान की जय. कृष्ण जन्म राहिला अजून. हे भागवत चालू आहे, रामायण नाही. पण त्याच्यात सुद्धा रामायण ते पटकन सांगावं लागत असते. रामचंद्र प्रगट झाले. सुमित्रेला पुत्र झाले लक्ष्मण आणि शत्रुघ्न. कैकई प्रसूत झाली, तिला भरत झाला. आणि त्यानंतर हळूहळू मोठे झाले. विश्वामित्रांनी ते यज्ञाचं रक्षण करण्यासाठी घेऊन गेले. त्यांना पुढे मिथिला नगरीतून स्वयंवराचं आमंत्रण आलं. तिथं शिवधनुष्य प्रभू रामचंद्रांनी मोडला. 4घांचे लग्न झाले. अयोध्येत आले. राज्याभिषेक सोहळा झाला. त्यात कैकईने वर मागितले. एका वरानं राजाला रामाला वनवास, एका वरानं भरताला राजगादी. वनवास सुरू झाला. वनवासात गेल्याबरोबर पहिलं काम केलं, शूर्पणखेचं नाक कापलं. रावणानं सीताचं हरण केलं. नंतर हनुमंताची भेट झाली. लंकेवर आक्रमण करण्यासाठी सेतू बांधला. लंकेवर आक्रमण झालं. रावणाचं युद्ध झालं. रावणाचा वध झाला. आणि अयोध्येत पुन्हा आगमन झालं. रामराचा राज्याभिषेक सोहळा झाला. आणि सर्वत्र रामायणाला, रामराज्याला आता सुरुवात झाली. हे झालं रामायण. पहा बरं किती पटकन. मग तुम्ही म्हणला मग हे 7-7 दिवस काय सांगते तेच मला कळत नाही. शॉर्टकट हे खरं सांगितलं. आणखी एक श्लोक आहे रामायणाचा. ते एका श्लोकात सुद्धा रामायण होते. हरी अधोराम तपोवनादिगमनम हत्वा मृग कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्रतरणम लंकापुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्दि रामायणम. हे झालं रामायण. याच वंशामध्ये सूर्यवंशात शेवटचा राजा झाला शिकीध्वज. इथपर्यंत सूर्यवंश भागवतामध्ये सांगितला. आता यानंतर चंद्रवंश सांगायला सुरुवात केली. या चंद्रवंश सांगत असताना आदिनारायण प्रगट झाले. त्यांच्या नाभीतून कमळ प्रगट झालं. ब्रह्मदेव प्रगट झाले. ब्रह्मदेवाचा पुत्र आत्री, आत्रीचा चंद्रमा, चंद्रमाचा बुध, बुधचा पुरोरावा, पुरोरावाचा गादी, गादीचा विश्वामित्र. त्यांनी 60,000 वर्ष तप केलं. याच वंशात पुढे जमदग्नी जन्माला आले. पुढे परशुराम भगवान प्रगट झाले की त्यांनी 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली. याच वंशात पुढे नृहस नावाचा राजा झाला की ज्याला अहंकार झाला. नृहस स्वर्गाधिपती झाला. परिराहाटी माझी भांबावला, भुजंगत्वे पावला नेनसी काही. त्याच राज्यात पुढे, त्याच वंशात पुढे ययाती नावाचा राजा झाला. हा एवढा कामिक आणि एवढा भोगी होता की स्वतः एवढे भोग घेता घेता त्याचं आयुष्य संपलं. त्यानं स्वतःच्या मुलाचं तारुण्य हिसकावून घेतलं आणि भोगतच राहिला. याला ययाती. त्याच्यावर एक कादंबरी सुद्धा झालेली आहे. याच वंशात पुढे रंतिदेव एक राजा झाला. आणि या रंतिदेवाच्या वंशात पुढे 2 वंश सुरू झाले. ऐका बरं का थोडं बारकाईनं. या रंतिदेवाच्याच वंशात पुढे 2 वंश सुरू झाले. एक आहे यदुवंश आणि एक आहे कुरुवंश. कुरुवंशामध्ये कौरव आणि पांडव जन्माला आले आणि यदुवंशामध्ये यादव जन्माला आले. याच वंशात सूरसेन जन्माला आला. त्याला पुत्र झाला वसुदेव आणि त्याचा विवाह देवकी बरोबर झाला आणि भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला. राजा म्हणला हे काय होतं? ते म्हणले कृष्ण परमात्म्याचा जन्म. राजा म्हणला हो, ज्याचं चरित्र ऐकण्यासाठी 4 दिवसापासून येडे घेतो आम्ही आणि तुम्ही एवढ्या शॉर्टकट सांगत असता. म्हणजे भगवान कृष्णाचं चरित्र आता इथून पुढं तर सुरू झालंय. मग त्याचा जन्म थोडासा विस्तारित सांगा. आता भगवान शुकदेवानं लई विस्तारित सांगितलंय पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. 5 मिनिटात तर तुम्हाला जन्म साजरा करायला वेळ देतो. कारण आपल्याला आनंद उत्सव साजरा करायचा आहे. मस्त आनंद घ्यायचा आहे. नाचायचं आहे, उड्या मारायच्या, मस्त आनंद घ्यायचा. टेन्शन घ्यायचं का? अजिबात नाही. भगवान कृष्णाचा जन्म होणार आहे आज. असो. आणि मग सांगायला सुरुवात केली. म्हणे माथुर प्रांत आहे. त्या माथुर प्रांतात उग्रसेन नावाचा राजा आहे. त्याचा पुत्र एक कंस हा जन्माला आला. हा एवढा दुराचारी होता. सर्वावर त्यानं विजय प्राप्त करून घेतला. सर्व साधू संतांचा छळ करू लागला. पृथ्वीवर पाप वाढू लागलं. त्याचा सासरा आहे, त्याचं नाव आहे जरासन. तोही तेवढाच कपटी आणि सासऱ्यानं जावयानं मिळून सगळ्याला रंजीस आणून सोडलं होतं. हाहाकार माजवला होता. परमार्थ करू देत नव्हते. आणि मग शेवटी गायीचं रूप धारण केलं पृथ्वीनं आणि ती गेली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय, नेत्री वाहे तो सांगत असे मला वाचवा. आणि ब्रह्मदेवाने भगवंताचं स्तवन केलं. भगवान प्रसन्न झाले आणि सांगितलं काळजी करू नका, मी देवकीच्या पोटी
कृष्ण या रूपानं जन्माला येईन, सगळ्याला आश्वासन दिलं. आणि भगवंता त्या कंसानं वसुदेवाला आपली बहीण द्यायचं ठरवलं. ऐका बरं का, काय आहे, कंस आणि वसुदेव हे मित्र आहेत, एकदम जीवलग मित्र. आता वसुदेवाचे पहिले 6 लग्न झालेले होते. किती? 6 लग्न झालेले होते. आणि कंसानं सांगितलं, माझी बहीण आहे देवकी, तू लग्न करतीस सोबत. वसुदेव म्हटला, कंस तू येडा आहे का रे? म्हणे मग पहिले 6 लग्न आहेत, पहिलाच बेजार झालेला माणूस, तुला काय बरं हौशी एखाद्याला. ते म्हण तसं नाही, तुझ्यावर विश्वास आहे मला, तू काय कर, लग्न कर. ते म्हटलं नाही नाही करणार नाही. आता कंस म्हणजे आडमुठ, करणार नाही म्हणल्याबरोबर त्याने तलवार काढली, मानेल लावली वसुदेवाची. करतो का नाही सांग. ते म्हटलंय बाबा मरण्यापेक्षा लग्न केलेलं बरं. तयार झाला, लग्न ठरलं ना महाराज, पत्रिका वाटल्या, लग्न धूम धडाक्यात झालं महाराज. ओ एवढं. आता कंसाच्या बहिणीचं लग्न सगळं दिलं ना महाराज देवा कंसानं तिला. सगळं कपाट दिलं, कूलर दिलं, टेप रेकॉर्ड दिला, घड्याळ दिलं, मिक्सर दिलं, डुक्कर नाही ना मिक्सर डुक्कर, हा अजून काय काय असतं ते बाबा, हा कूलर, फॅन, LCD, LED, सोफा, सगळं काही दिलं महाराज, भरपूर दिलं तिला. आणि वरात काढली, मोठ्या आवडीनं वरात काढली महाराज. आणि वरात हाकायला कोण? स्वतः कंस बसला. आणि मस्त आनंदात वरात चालली, लोक नाचत आहेत, कंसाच्या बहिणीचं लग्न आहे, आनंद उत्सव साजरा झाला. आणि एवढ्यात आकाशवाणी झाली. अरे मूर्खा, ज्या बहिणीची एवढ्या आनंदानं अभिमानानं वरात काढतोस ना, त्याच बहिणीच्या पोटी 8वा येणारा पुत्र तुझा वध करणार आहे. आणि असं ऐकल्याबरोबर ती वरात थांबली महाराज. सगळं वातावरण शांत झालं. कंसाने विचार केला, हिचा 8वा पुत्र मला मारणार आहे ना, मी हिलाच मारून टाकतो, काटाच काढतो. त्याने लगेच खडग घेतलं, तलवार, आणि बहिणीवर हाणणार. एवढ्यात वसुदेवाने हात धरला, घेऊन या खडग मारा या धावला. आणि हात तो धरीला वसुदेव. ते म्हटलं, याड लागलं का तुला? एक तर लग्न करीत नव्हतं, बळच लग्न करायला लावलं. पण आता केलंय लग्न तर मग आता जगून दे ना आम्हाला. तो म्हणला, पण हिच्या पोटी येणार 8वा पुत्र मारणार आहे ना. ते म्हणले, 8वा पुत्र मारणार आहे ना, पुत्र झाला का तुला आणून देतो, जे तेवढे होते तेवढे. ते म्हणले ठीक आहे. आणि मग ठरलं त्यांचं महाराज. ठरलं, म्हणले यांना बंदी खाण्यात टाका. मग बंदी शाळेत टाकलं यांना. इकडं बंदी शाळेत टाकल्यानंतर इकडं गोकुळामध्ये नंदराजाला पुत्र व्हावा म्हणून सर्वांनी निर्जला एकादशीचं व्रत केलं होतं, की आमच्या नंदर बाबाला पुत्र झाला पाहिजे. आणि त्याचा परिणाम यशोधराणी सुद्धा गर्भवती राहिली होती. इकडे 8 पुत्र होत चालले, एक पुत्र झाला. पहिला पुत्र देवकीला झाला. कंस आला, कंसाला कळालं, तिनं हातात पुत्र पाहिला. तो म्हटला, अरे पहिलाच आहे, मला तर 8वा मारणार आहे, याला कशाला मारायचं. सोडून दिलो. तेवढ्यात नारद आले, त्यांच्याकडे कामच आहे तेवढं. एखादी घटना स्थगिती व्हायला लागली का ते नारदाचं काम काय, तिथं जाऊन ते पिन करायची, म्हणजे आपलं सुरू करून द्यायचं. ते आले म्हणे 8वा मारणार आहे, पण पहिलाही 8वा होऊ शकतो, उलट मोजलं तर त्याचं पाप घडा भरला पाहिजे. मग एक मारत असं 6 जण मारले. 7वा गर्भ योगमायेने रोहिणीच्या उदरामध्ये घातला. आणि भाद्रपद शुद्ध षष्टीला पुत्र झाला रोहिणीला. त्याचं नाव ठेवलं बलराम, शेषनारायणाचा अवतार. आणि गोकुळामध्ये सगळ्यांना चिंता वाटत होती की नंद बाबाला पुत्र झाला पाहिजे, म्हणून त्यांनी तुम्हाला सांगितलं की एकादशीचं, निर्जला एकादशीचं व्रत केलं होतं. यशोधराणी गरोदर राहिली आणि देवकी गरोदर राहिली 8व्यांदा. आणि भगवान सगळेजण भगवंताचं स्वागत करण्यासाठी, आता गंमत अशी आहे, स्वागत उत्सव तिकडेही आहे आणि स्वागत उत्सव इकडेही करायचा. म्हणून देवता सगळ्या कुठं जमा झाल्या? कारागृहात, जिथं देवकी, जिथं भगवान प्रगट होणार आहेत. आणि भगवंताची स्तुती सगळ्या देवता करू लागल्या. सगळीकडे आनंद झाला. कुणाकुणाला आनंद झाला? काळाला आनंद झाला, देव येणार आहे. दिशांना आनंद झाला, पृथ्वीला आनंद झाला, साधू संतांना आनंद झाला, नद्यांना आनंद झाला. देव स्वागत करायला आले, सगळ्यांना आनंद झाला. आता भगवान कृष्ण परमात्मा जन्माला येण्याचं, प्रगट होण्याची वेळ आता जवळ आलेली आहे. कोणत्या काळी जन्माला आले? म्हणे श्रावण महिना आलेला आहे. दशरथे मारीला तोची होता मास. त्याच्यामध्ये वद्य पक्ष आला, अष्टमी तिथी आली, बुधवारचा दिवस आला, रोहिणी नक्षत्र आलं. आणि रात्रीचे 12 वाजता, बरोबर 12 वाजता त्या काल कोठडीमध्ये लख असा प्रकाश पडलेला आहे. आणि त्या लक्ष प्रकाशामध्ये अशी मूर्ती प्रगट झाली 8 वर्षाची,
चतुर्भुज असणारी भगवंताची मूर्ती प्रगट झाली आणि भगवान त्या कारागृहामध्ये प्रगट झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय असे भगवान तर प्रगट झाले. 8 वर्षाची मूर्ती पाहिली कुणी? देवकीनं. ती म्हणली देवा अरे आला जन्माला तर कमीत कमी लहान आम्हाला दूध पाजायचंय, तुझं सांत्वन करायचंय, तुझ्या बरोबर तुझं लहान तोंड पाहायचंय, तुझं माझ्या अंतकरणात वात्सल्य भाव निर्माण झाला पाहिजे. देवानं सांगितलं सगळं करतो पण माझा आधी ऐका, मी लहान झाल्यानंतर मला इथं ठेवायचं नाही. मग नंदाच्या घराला मजनी गोकुळाला इथं ठेवायचं नाही. ठरल्याप्रमाणे आता वेळ असल्यामुळे पटकन सगळं ठरलं. देव लहान झाले. देवकीनं स्तनपान करायला सुरुवात केली. वसुदेव म्हटले बाई लवकर उरक, ते कंस आला की याला मारील. मन देव म्हणले तो कंस नाही, त्याचा बापही मला मारित नाही, मीच त्याला मारायला आलोय आता. हो सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जेवगजी ठी. घेतलं महाराज नंद बाबांनी आपलं हे आता गोळच होईना तसा. वसुदेवाने उचललं. गडबड झाली का गोळ होतो, त्याला वेळच पाहिजे, थोडासा निवांत चाललं पाहिजे. ऐका, वसुदेवानं टोपल्यात टाकलं, डोक्यावर घेतलं आणि भगवंताला उचलला. बरोबर उचलीला कमळापती पायीची बंधन गळती. निघाले महाराज. शेषनारायण वरून असा फण धरलेला आहे, भयानक वारा सुटलेला आहे, जोराचा पाऊस सुरू झालेला आहे आणि नंद बाबाने प्रवेश केला नदीमध्ये. यमुना माता दुथडून व्हायला लागली. महाराज आता भगवंताला गोकुळामध्ये सोडून यायचंय, नंदाच्या घरी सोडून यायचंय, फार मोठी जिम्मेदारी होती. हळूहळू नदीमध्ये प्रवेश केल्याबरोबर घोट्यावरचं पाणी गुडघ्यापर्यंत आलं, गुडघ्याचं पाणी छातीपर्यंत आलं, छातीचं पाणी आता नाका तोंडात जायला लागलं. देवाला दया आली, देवानं पाय बाहेर काढला. यमुना मातेनं स्पर्श केल्याबरोबर दुथडी वाहणारी यमुना माता शांत झाली आणि लगेच मधून मार्ग दिला. नंद बाबा वसुदेव भगवंताला घेऊन गोकुळामध्ये प्रवेश केला. इकडे आता गोकुळामध्ये पहाट झाली होती आणि कुणाला माहीतच नव्हतं यशोदा राणी प्रसूत झालेली म्हणून. आणि तिला मुलगी झाली होती, माया तिच्या रूपात आली होती. नंदबाबाच्या घरी गेले वसुदेव आणि वसुदेवानं काय केलं, टोपलीत असलेला कृष्ण कन्हैया त्या यशोदा मातेच्या समोर ठेवला आणि ती माया टोपलीत घेतली आणि निघून आली. परत आले. कंसाला कळलं मुलगी झाली, पण त्यानं मनात विचार केला मुलगी मारू नये असा जर विचार केला तर काही काही मुली शूरवीर आहेत झाशीच्या राणीसारख्या, कोणाचाही काटा काढू शकते, त्याच्याकडे टेन्शन घ्यायचंच नाही. लगेच उचलली महाराज आणि गरगर गरगर गर फिरली. ती माया होती, ती हातातून सटकली आणि तिनं आकाशवाणी केली की तुझं लागी वधी उपजला मध आधी. मग आता कंसाला टेन्शन आलं. महाराज इकडे सगळ्यात अगोदर गोकुळामध्ये पहाट झाली. सगळ्यात अगोदर नंदराजेची बहीण आहे सुनंदा, तिला जाग आली आणि जाग आली तिने चौकशी करायला गेली. म्हणली दिवस भरत आलेत यशोदा राणीचे, आपण जाऊन पाहिलं पाहिजे. पाहिलं तर तिच्या समोर भगवान परमात्मा तेज दिव्य स्वरूपाचा परमात्मा तिच्या समोर खेळतोय. महाराज हे तिला कळालं आणि तिनं सगळ्याला सांगायला सुरुवात केली, भैया लाला भयो, भैया लाला भयो. म्हणजे भावाला सांगत होती दादा तुला पोरग झालंय, आनंद आहे. महाराज नंदराजाला कळाल्या बरोबर मग गळ्यातला मोत्याचा हार काढला आणि लगेच नंदराजाने त्या सुनंदेच्या गळ्यात घातला. सगळ्या गोकुळवाशींना कळालं महाराज आणि सगळ्याला एकमेकाला त्या सांगू लागल्या. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, एक धावे एक पुढे वाटी सुंट वडी, अशा सगळ्याला आनंद झाला. मग आता सगळ्या गवळणी कृष्णाला पाहायला यायला लागल्या. सगळ्या नटून कटून पुतळ्या, डोरलं, साखळ्या, पैंजण, कमरेला कंबरपट्टा, अगदी सगळ्या मस्त उत्साह आनंदात सुरू झालेला आहे. सगळेजण आनंद घेत आहेत. सगळेजण नंदराजाला बधाई देत आहेत. बधाई हो लाला भयो, बधाई हो लाला भयो, बधाई हो लाला भयो. आता आपणही नंदराजाला बधाई द्यायला सुरुवात करायची. आपणही म्हणायचं राजा बधाई हो लाला भयो, बधाई हो लाला भयो. भगवान कृष्ण परमात्म्याचं अवतरण झालेलं आहे आणि आता नंद उत्सवाला सुरुवात झालेली आहे. सगळीकडे आनंद आहे, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. सगळ्यांनी आता एकदा हातातली फुलाशी वर धरायची, ते लेकरू पाळण्यात मांडा. आता गोपाल कृष्ण भगवान की जय म्हणलं की सगळ्यांनी फुलं टाकायची आणि तिथून पुढे आता आनंद उत्सवाला सुरुवात होईल, जन्म उत्सवाला सुरुवात होईल. सगळ्यांनी आनंद घ्यायचा. दोरी करा पाळण्याला मस्त. फुलं आली का सगळ्यांना? सगळ्या गवळणी निघाले एकमेकाला सांगायला.
सगळ्या नटून खटून आल्या एकमेकाला सांगू लागल्या बाई तुला माहितीये का कृष्ण परमात्मा जन्माला आलेला आहे. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणते गवळणीला जय हो. झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला लीला. झाला यशोदेला. यशोदेला. म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळेजण उठून उभे राहा. हातात फुलं घ्या. कॅमेरावाले सगळ्याचे चेहरे आले पाहिजे. कोण नाचत आहे कोण नाही नाचत मला कळलं पाहिजे. घरी लय नाचत येत एकमेकाच्या तालावर. आता इथं किती नाचत येत पाहिजे. लेकराला ठेवलंय त्याच्यात पाळण्यामध्ये. सगळीकडे गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण आहे. हे पहा कुणीही नाचायला लाजायचं नाही. आपण कुठं नाचतोय देवासाठी नाचत आहेत. त्यामुळे देवासाठी नाचताना लाजायचं नाही. बरं का बा या तुम्ही पुढे असे पुरव सगळे तरुण मंडळी असे समोर मस्त आनंद घ्यायचा सगळ्यांनी. हा कृष्ण परमात्म्याचं प्रगट्यकरण झालेले. हातात फुलं घ्या अशी. हा असे वर हात करा. हातात फुलं घ्या. ठेवलं का त्याला आतमध्ये वरून ती जाळी ठेवा बरं का त्याला. हा ते महत्वाचं आहे. आणि आता सगळ्या गवळणी एकमेकाला सांगू लागल्या भगवान कृष्ण परमात्म्याचं प्रगट झालं. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अगदी आनंद आहे आणि जन्म उत्सवाला सुरुवात झाली. सगळीकडे आनंदाने नाचतायत गातायत. भगवंताचं भजन सुरू झालेलं आहे. जय हो. आनंद घ्या. आनंद भयो जय कन्हैया लाल की. चंद आनंद भयो जय कन्हैया लाल की. नाचा नाचा नाचा. बाजूला सारखा थोडं जागा द्या त्याला. गरम माग माग सारखा. हा हा वा वा. अलीकडे अलीकडे इथं या समोर या. अलीकडे या. अलीकडे या. मोकळ्या मनात नाचा. या असं या. अशी जागा मोकळी करा.
आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रस खेळू चला रंग उधळू चला, रस खेळू चला रंग उधळू चला. आला आला गगना आला, अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. ओढास गालात नाच गाव कालात नयन तरतरले. काना दिसतो गोपी आला नटून, काना दिसतो गोपी आला नटून. नव्या नवतीचा शृंगार केला. अरे आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. वाह 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 वाह, क्या बात है. पुरतियासी साजरी ग ओठावर बासरी बोलले सुर संगते. मनी मनी गोविंद मनी मनी गोपाल कानाला आनंद घ्या, आनंद घ्या. रोज कोण करू गोपीबाई जमून, रोज कोण करू गोपीबाई जमून. आज सकाळी गोपाल गाला, आज किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. वाह वाह. क्या बात या दान वाह वाह क्या बात है वाह 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 चला भैया
तुझे बाला वा वा आला रे आला रामजी संभाले तुझे बाला गोविंदा आला रे आला लक्ष्मी संभाल नंदलाला गोविंदा आला रे आला लक्ष्मी संभाल नंदलाला आला रे आला सरपंच थोडं थोडं थोडा थोडा आनंद हा वा 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 सरपंच आले आता उपसरपंच आणि सरपंच दोघं आले हा वा वा खाली घ्या हा मस्त नाचायचं सोडून इकडे तिकडे धिंगाणा घालण्यापेक्षा नाचा की इथं या. मध्ये या, मध्ये 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 या ना. इकडे आतमध्ये. आता दम धरून ताल धरायचा थोड्या थोड्या अशा मोकळ्या मोकळ्या सारखा असा पटांगणात जरा हे काय गर्दी ते का काय व्हायला लागले माग माग सारखा थोडं माग 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 थोडाशी मोकळं रान करा म्हणजे सगळ्याला नाचा वाटतं पण तुम्ही जागा देणार त्यांना नाचायला मध्ये असं गोल राऊंड धरा गोल हा, मस्त गोल राऊंड करा आता हा इथून तिथून असं मंडप आपलाच आहे सारा आता जागा असली तर जरा अंग मोकळं होईल जरा माग जागा द्या सारखं असं माग सारखं अंग मोकळं झालं पाहिजे. 2 राऊंड करा 2 गोल करा 2 गोल केले का तुम्हाला नाचता येईल तुम्हाला जागा राहील कारण एवढ्या दाटीत कुठं तुम्हाला हे करता येत असतोय असे गोल राऊंड करा तुम्ही पंचमीचा फेर धरताना त्याप्रमाणे असे राऊंड करा ऐका आता या ठिकाणी आमचे सभापती सुद्धा असा मस्त डान्स करणार आहेत आता हा, बरोबर ना सरपंच उपसरपंच आमचे चेअरमन सभापती पाहत हा आणि चोपदार तर आता नाच चोपदार मोकळ्या मनात नाचत हा मस्त जागा जागा थोडी थोडी जागा करायची आणि मस्त आनंद घ्यायचा आता हा. चला बाबा हा 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 हा